हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो बघा, CHO महाराष्ट्र सामुदाय आरोग्य अधिकारी यांची जी भरती आहे 1928 जे पदं आहे याच्यासाठी आजपासून हे फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरणं सुरू होणार आहे. ओके, बट अजूनही वेबसाईटवर ऑनलाईन लिंक ॲक्टिवेट झालेली नाही आहे. ओके, तर चुका करू नका, घाई करू नका. आपले सगळे जे कागदपत्र आहे ती कागदपत्रे जमा करून ठेवा. ओके, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे आणि लिंक कधी सुरू होईल सगळे मी यामध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्हाला एक सांगतो, जी PDF दिलेली आहे ती PDF तुम्हाला वाचावी लागेल. व्यवस्थित वाचा, एक एक शब्द वाचा, म्हणजे तुम्हाला त्या चुका होण्यापासून तुम्ही वाचवू शकता. म्हणजे तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट नाही होणार. अदरवाईज बऱ्याच छोट्या छोट्या गलत्यांमुळं तुमच्या मिस्टेक्समुळं फॉर्म हा चुकू शकतो आणि तुमचा जो फॉर्म आहे तो ॲक्सेप्ट होणार नाही. ओके, सर्वात पहिलं नॅशनल हेल्थ मिशन्स या वेबसाईटवर जायचं. त्यानंतर इथे पब्लिकेशन्समध्ये तुम्ही नंबर 1 बघू शकता तुम्ही. सो याच्यावर जावा तुम्ही. ओके, ह्या लिंकवर जायचं. ओके, दिस इज द फर्स्ट लिंक. व्ह्यू करायचं. व्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. ओके, व्ह्यू करणं खूप गरजेचं आहे. ओके, ठीक आहे. व्ह्यू केल्यानंतर तुम्हाला असं एक PDF ओपन होईल. ओके, हे PDF तुम्हाला पूर्णपणे वाचणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला फॉर्म ह्या वेबसाईटवर भरायचा आहे. ओके, हे वेबसाईटवर तुम्ही क्लिक करा की तुम्हाला कळेल की हा फॉर्म सुरू झाला का. ओके, आपण क्लिक करूया. ओके, अजूनही फॉर्म सुरू झालेला नाही आहे. ओके, तर घाई करू नका. ओके, ॲप्लिकेशन इज नॉट एट स्टार्टेड. बघा, तुम्हाला जवळपास एक 15 डेज भेटणार आहे फॉर्म भरायसाठी. ओके, तर ह्या दिवसांमध्ये काय करू शकता, तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नाही आहेत ओके ते डॉक्युमेंट तुम्ही क्लिअर करा. ओके, आणि सगळे डॉक्युमेंट तुमचे लक्षात ठेवा, सगळे डॉक्युमेंट तुमचे जी ॲडव्हर्टाईजमेंट कधी आली होती, ती आली होती 4 नोव्हेंबरला. ओके, तर ह्या डेटच्या पूर्वीचे हवे. ओके, बघा, तुमचे जे पासिंग जे म्हणतो ना, तुमचं डिग्री आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे हे 2 महत्त्वाच्या गोष्टी आहे. ह्या तुमच्या 4 तारखेच्या पूर्वीच्या असायला पाहिजे आणि तुमचं एजसुद्धा जे आहे ते सुद्धा. ओके, ठीक आहे. एज तुमचं लास्ट डेट. ओके, 4 नोव्हेंबरला ॲडव्हर्टाईजमेंट आली. त्याच्यापूर्वी तुमचं डिग्री आणि जे नर्सिंगचं असो BMSचं रजिस्ट्रेशन ते पूर्ण असणं गरजेचं आहे. ओके, फॉर्म सुरू झालेलं नाही आहे. त्यापूर्वी तुम्हाला काय करावं लागेल, हे जे ॲडव्हर्टाईजमेंट म्हणजे हे जे जाहीर प्रकटन दिलेलं आहे ते तुम्हाला वाचावं लागेल. याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे की 4 तारखेला हे जी ॲडव्हर्टाईजमेंट प्रसिद्ध झालेली आहे ती तुम्हाला वाचायची आहे पूर्ण. ओके, त्याच्यानंतर फॉर्म तुम्हाला आजपासूनच भरायचा आहे, बट अजूनही फॉर्म ॲक्टिवेट झाला नाही. ह्या लिंकवर क्लिक करायचं आहे. इथून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. 12 नंतर ॲक्टिवेट होणार होती, अजूनही ॲक्टिवेट झाली नाही. टेन्शन घेऊ नका, ॲक्टिवेट होईल. ओके, यामध्ये सगळं दिलेलं आहे. काय काय दिलेलं आहे की हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, कधी होणार आहे. ओके, आता ही एक्झाम कोण कंडक्ट आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ही एक्झाम घेणार आहे IBPS. ओके, IBPS. बऱ्याच लोकांना असं वाटतं की याचा किती दिवसात एक्झाम होईल. तर यांचा कार्यकाळ 45 डेजचा असतो. फ्रॉम द लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन 45 डेजमध्ये यांची एक्झाम होत असते IBPSची. ओके, तर बघू शकता तुम्ही 120 मिनटं सगळं तुम्हाला माहिती आहे. ओके, कशाबद्दल यामध्ये आपण बघून घेऊया की आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आणि हे सगळं याच्यामध्ये कलम दिलेलं आहे ते वाचा. तुमच्यासाठी फार महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे का, थांबा तुम्हाला सांगतो आहे. ओके, हे एक महत्त्वाचं आहे पॉईंट. ओके, हा सुद्धा वाचायचा की कट ऑफ आणि कसं हे काय असतं ते. इतर कलमे हे वाचा व्यवस्थित. ओके, आणि तुमच्याविषयी ह्याच्यामध्ये डॉक्युमेंट कसे कसे तुम्ही हे करायचे. बघा, अर्ज कसं भरायचं, स्कॅन कॉपी वगैरे कशा पद्धतीने अपलोड करायचं, हे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके, तुम्हाला तुमचं जे छायाचित्र आहे, एक स्वाक्षरी आहे, म्हणजेच हे बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुमची जी सिग्नेचर आहे ना, ही काळ्या शाईतच तुम्हाला करावं लागेल. ओके, आणि तुमचा डाव्या अंगठाचा ठसा हा काळ्या किंवा निळ्या शाईने किंवा पांढऱ्या कागदावर करायचा. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हाताने लिहिलेलं काळ्या शाईने पांढऱ्या कागदावर खालील दिलेला मजकूर ओके हा लिहावं लागेल. काय लिहायचं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. ओके, स्कॅन काय करायचं आहे, तुमचा फोटो लागेल, तुमच्यानंतर सिग्नेचर लागेल आणि तुमचं अंगठा लागेल. ओके, जो थंब म्हणतो ना, थंब इम्प्रेशन म्हणतो ते. ओके, आणि एक हाताने काय फॉर्मॅट लिहायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. आणि सर्व स्कॅन केलेले कागदपत्रे जे जाहिराती परिशिष्ट 3मध्ये दिलेल्या जाहिरातीच्या तुम्ही जाहिराती वाचा आणि हे सगळे डॉक्युमेंट लागतील. ओके, आणि व्हेरी इम्पॉर्टंट, मोठ्या अक्षरात स्वाक्षरी स्वीकारली जाणार नाही. लक्षात ठेवा, जर तुम्ही कॅपिटल लेटरमध्ये स्वाक्षरी करत असाल तर नाही. तुम्ही जसं तर माझी ओके लाईक दिस इज माय सिग्नेचर, हेच जर मी तुम्हाला आकाश असं लिहिलं तर नो, दिस इज नॉट लाईक दिस वे. ओके, आणि डाव्या अंगठाचा ठसा योग्य रीतीने स्कॅन केलेला पाहिजे आणि
हस्तलिखित, ओके, हे तुम्हाला एका पेपरवर लिहावं लागेल. मी उमेदवाराचे नाव याद्वारे घोषित करतो की अर्जात मी सादर केलेली सर्व माहिती बरोबर आहे, खरी आणि वैध आहे. मी आवश्यकतेनुसार सहाय्यक कागदपत्रे सादर करेन. अशा पद्धतीने तुम्हाला लिहावं लागेल. आणि हे जे हस्तलिखित म्हणजे हाताने लिहिलेलं आहे हे फक्त आणि फक्त इंग्रजीत असावं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मराठी नाही, इंग्रजीतच असायला पाहिजे आणि कुठल्याही इतर लँग्वेजमध्ये लिहिलेले हां, ओके, तर मान्य केले जाणार नाही. ऑनली अँड ऑनली इंग्लिशमध्येच तुम्हाला हा परफॉर्मा लिहायचा आहे. ओके, हे बघा दुसऱ्या लँग्वेजमध्ये अवैध मानलं जाणार. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, व्यवस्थित वाचून कुणावरही विश्वास करायचा नाही. व्यवस्थित वाचा. ओके, ऑनलाईन बघा. त्याच्यानंतर तुम्हाला जे फॉर्म भरल्यानंतर ना त्याची प्रिंटसुद्धा तुमच्याकडे फॉर्मची भरून ठेवायची आणि पे केलेली जी पावती आहे तीसुद्धा तुम्ही ठेवायची. ओके, आणि जो ईमेल आय डी फोन नंबर तुमचा चालू आहे तोच तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट. बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला तोच परफॉर्मा याच्यामध्ये दिसेल. तर हा परफॉर्मा तुम्हाला इंग्लिशमध्ये एका पेपरवर लिहूनच अपलोड करायचा आहे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. ओके, बाकी सगळं वाचा तुम्ही. सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे याच्यामध्ये. हे सगळं वाचल्यानंतरच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके, फोटोग्राफ कुठल्या इमेजमध्ये पाहिजे, स्कॅनिंग कसं करायचं, सगळं दिलेलं आहे. ओके, घाई करू नका. ओके, एक वाट बघा, तुमचे डॉक्युमेंट रेडी करा. डॉक्युमेंटसाठी तुमचं व्हेरी इम्पॉर्टंट, ओके, तुमचं रजिस्ट्रेशन कुठल्याही स्टेटचं असो, रजिस्ट्रेशन तुमचं कुठल्याही स्टेटचं असो, डझंट मॅटर, फक्त डोमेसाईल हे तुमचं कुठलंचं पाहिजे, आपल्या महाराष्ट्राचं पाहिजे. तर तेव्हाच तुम्ही अप्लाय करू शकता. आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. हां, व्हॅलिडिटीसाठी एवढं त्यांनी आतापर्यंत हे केलेलं नाही, बट ॲट द एंड तुम्हाला जॉईनिंग केल्यानंतर वेळ मिळेल व्हॅलिडिटी सबमिट करायसाठी. बट नॉन क्रिमिलियर आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला आत्ता सबमिट करावे लागेल. ओके, जे लोक कास्टमध्ये येतील ते. डोमेसाईल कंपल्सरी आहे महाराष्ट्राचं, तेच लोक अप्लाय करू शकतात. आणि रजिस्ट्रेशन जरी तुमचं BMS असो, BUMS असो, नर्सिंग असो, आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा झालं असेल तुमचं, तिकडलंसुद्धा रजिस्ट्रेशन असेल तरी काही मॅटर नाही. फक्त आणि फक्त डोमेसाईल तुमचं महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.